4 दिवस झालं बिचारीनं घरात घास सुद्धा खाल्ला नाही. 4 दिवस झालं बिचारीनं घरात घास सुद्धा खाल्ला नाही. काय करते काय नाही तिकडे गेल्यावर काय माहित. फुगूस तर खात असेल तिकडं दुखणे नेमताना. आज अजून तुम्हाला सांगतो लवकर उठून कालच्या पेक्षा काल 11ला तर गेलती 11 11:30ला. आज लवकरच उठून दोन्ही पशार झाली ती. माझी आंघोळ होती दूध घालून येतोय तोपर्यंत आंघोळ केली तेव्हा ह्यांचा नटापटा चालू होता. दूध घालाय गेलो माघारी येऊन बघतोय तर कुठं या स्प्लेंडर गाडी घेतली आहे पळावती ती. त्याची लाईट बंद पडली हारणा बंद पडलाय त्याचं काय नाही नुसती पळवायची. आजारी माणूस लगेच चेहऱ्यावर कळून येतं पिकळून जाते. काय सांगायचं आहे टकोर नुसतं नासून गेलंय. असं वाटतंय कुठं जाऊन माळाच्या आड निवांत बसावं. का करायचं ही परपंचा महागा लागलाय त्याचा धड सोडायला बी नाही झालाय आणि हे बिन करायला झालाय. असली कंडिशन झाली या. तरची माणसं घरात भेटली ती. वाईले राहावा म्हणलं यांना एक नाही तोंडात एक शब्द नाही काढत. ते भाव म्हणणारा त्याला रात्री म्हणलं रागान त्याला म्हणलं राहा तुझी वाईलं बायका पोरं घेऊन तर एक शब्द नाही 2 शब्द नाही. खाली मान घालून असाजी बसतोय खाली मान घालूनच बसतोय. काय करायचं. मला सर्दी खोकला आला तर मी आपली मेडिकल मधली गोळ्या खाऊन तुम्हाला सांगतो मी इथंच आपलं बरं होत चाललोय या. मिठाया गोळण्या करून ही करून आणि ही मात्र सलाईन लावाय पळती ती. सलाईन लावती ती का तकडच डांगडिंग करते ती. कोण बघाय गेलंय. अहो आजार खत माणूस रोज सलाईन आहे 3 4 दिवस सलाईन असते काय. कुठल्या दवाखान्यात चाललाय दवाखान्याचं नाव सुद्धा सांगत नाही. त्याला रात्री विचारलं कोणा दवाखान्यात गेलता बाबा काय झालं बिल किती झालं. येसा वय नाही आणि सोय नाही. तोंडातनं शब्द सुद्धा काढला नाही. एवढं पैसे गेलं तेवढं पैसे गेलं. मी होऊन विचारलं मीच बिल लाजा झालो. अरे किती गेलं पैसे कुठल्या दवाखान्यात दिले किती सरायनं बिल किती झालं. वय नाही सोय नाही. बायको त्या कोपऱ्यात अशी लुळतीये दुकान कर्याकद 6 महिन्याचं दुकान करी कसा घरात असा लुळतो का तशी ती लुळतीये. आणि हे असा खाली मान घालून मोबाईलात मुलगा घालून बसतो या. काय लागा खेळायला लावलेत लागा. एवढं पण आखरीत करू नका. काय सांगायचं आहे माझं ह्या टेन्शन असं टकोर नुसतं बधीर होऊन गेले राव बदर होऊन गेले. आम्ही पण असतो की आजारी. मी म्हणत नाही आम्ही आजारी कधी पडत नाही बायको कधी आमच्या आजारी पडत नाही. असते बघ 1-2 दिवस सलाईने 3 4 दिवस सलाईने असते का. पर माणसं घरच्या माणसानं सांगायचं भावाचं कर्तव्य आहे. ह्या दवाखान्यात नेल्या इकडे नेल्या एवढं बिल झालं बाबा. त्याचं कसं झालंय ती कधी नव त्या बोक्याला शिकार गावती तसं काम झालंय बघा. त्याला बंडल दिला त्याला माझी चुकी झाली हो माझी चुकी झाली. घरात हाईट जाणी ह्याचा म्हटलं त्याला म्या फोन पेवर तेवढं 2-3 हजार मारलं असतं ना मग अशी नाटकं होत नव्हती. माझी चुकी झाली जाय ना का भावा आपला न्याचा म्हटलं त्या घरात हाईट जातं. बाबा घेऊन गेला येसाप पिन सांग ना. आणि ह्या दवाखान्यात नेली आहे. दवाखान्याचं नाव कसं सांगेल आता. दवाखान्याचं नाव सांगितलं का कारभारी जायला नाही सरायला जातं. किती सलाईन लावल्या काय झालं डॉक्टरला येत होते का दवाखान्यात म्हणून नाव सांगा. देऊ दुसरं काय यांचं प्लॅनिंग. मी तुम्हाला सांगतोय पहिल्यापासूनच ही आजारी नाही ती हिचं नाटक आहे. ती नवऱ्याला कसं काबीज करायचं नवऱ्याला कसं गुलवायचं ते तिला 1 नंबर जमतय. तिनं काबीज केलं बराबर बघा. नवऱ्याला म्हणली असेल मी आता काय माझं काय खरं नाही तुम्हाला माया संग यायचं आहे का नाही अशी काय तर दया वाया केली असेल तुम्हाला सांगतो. नवरा फिर मग आता कसं करायचं कालच मग होता. तुम्ही बघितलं शिडी वाट त्याच्या
काय करायचं अवघड झालंय, आता कसं करायचं, एवढंच शब्द त्याचं, दुसरं काहीही नाही. एखादं लेकरू सुद्धा संगण येत नाही, ती दोघच जाती ती. जाऊ द्या दवाखान्यात जाण्या, पण माझं मन तसं नाही. किती बिन पैसे जाऊ द्या, पण खरंच दुखणं असेल तर जावा ना. आता मी कसं सांगतो, ह्या दवाखान्यात आहे त्या दवाखान्यात आहे, मीच नेत होतो आजपर्यंत सगळ्याच दवाखान्यात, तिला बी मीच नेत होतो. पण ह्या बारीने तिला का फेफरा आलं कोण आणताव. जशी मी बुलेटची चावी बनवून आणली तसं घरात स्वांग चालू झालं बघा. असं ते ज्याची त्याला कळायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, कळलं पाहिजे. परपंच काय एकट्याचं नसतोय, पुऱ्या घराभरात असतो. या सगळ्याच हाय, केलं साठवलं तर हाय, नाही तर उधळायला एक दिवस लागत नाही, कमवायला बरीच भर लागते. उधळायचं म्हणलं तर रातोरात एका दिवसात कुठे बिन उधळून येते माणूस, कमवायलाही दिवस लागते. या हे कळलं पाहिजे. बाहेरचं खावणं ही करून दुनिया बाहेर खाती, पर लिमिट मध्ये. त्यांचं मित्रांनो आजार पण नाही, काय नाही, नुसतं स्वांग आहे. तुम्हाला सांगतो जाणे ह्यानी आता माझी डाळ नासायची ठरवली. तुम्हाला सांगतो यांचं म्हणणं कसं आहे, आता घरी तुंबलून जनावराकडं, आपण इथं घरी थांबलं लागा, मग कोण जातंय. ह्याची बायको तर जाईल, नाही तर हे तर जाईल. आता बायको घरनं जाऊन इथं लेकरं बाळा आहे ती, त्यांना खायला पियाला दे लागते. यातनं 2-4 वेळा बारकी लेकरायची म्हटल्यानंतर कसं इथलं शानवाडा हाय, धुणं पाणी हाय. बायकोला बी सांगतो आता उद्यापासून तिचं धुणं अजिबात धुवू नको. कुठं बोंबलं जायचे तकडं जाऊ दे, तिला आज सक्त दाखीत देतो मी सुद्धा. लोळू द्यायचं नव, तू धुस थोडं सांगतो तुला फिर, मग धुनच धुवून टाकतो, सांगतो कसा आहे ती. बाद झाली यांची नाटकं आता. मला बिन बघायचं हे आता किती. मी आता ह्यांना रात्री यांना विचारलं 9 वाजता कुठल्या आता इचरत नाही. आता ह्यांना इचरत नाही कुठल्या दवाखान्यात जाताय, काय करताय, काय नाही, काय नाही. लेकरं आजारी आहे, तुम्हाला सांगतो लेकरं नेऊन आणली ती. लेकरं इथं खेळायला लागली ती, औषध गोळ्या नुसती टनाव उड्या मारायला लागली ती. आणि हिला सलाईन लावून फरक पडत नाही, मग ही कसली दुकान खारी. हा अरे बळ बघायचं ठरवलंय का माझं. आई बाप्पाच्या पोटी जन्म घेऊन चांगला सिर फेडला असतो आमचा. जिरवलीच तो आमची चांगली. असं डोकं फिरते ना ह्यांना. रात्री ह्याला म्हणलं वाहिले राहा बाबा तुझी, तू टकुरीला माझा ताप करू नको. असा खाली मुंडी घालतोय, असा बसतोय, तोंडातनं शब्द सुद्धा नाही का ना. नाटकं चालली ती ह्यांची, नुसती नाटकच आहेत ह्यांची. पोरानो पडचाल शांत बसा. टकुर मॅड व्हायला लागले नुसतं, काय सांगायचं तुम्हाला.